सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत आदमने साहेब आहे, ज्यांचं फार मोठं कार्य आहे. तर आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलवरती आपले ते विचार काही प्रगट करणार आहेत. आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश असा आहे की ज्या लोकांचं विशेष कार्य आहे आणि समाजामध्ये जे सुसंस्कार शिबिरं वगैरे होतात, ज्यामधून स्पष्ट हेतू स्पष्ट असतो की आदर्श व्यक्ती घडले पाहिजे, मानवता हा भाव दृढ झाला पाहिजे राष्ट्रसंतांच्या विचारानुसार. तर त्या हेतूनं आपण या चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. लहानूजी बाबांना ज्या लोकांनी पाहिलेलं आहे त्या लोकांच्या नजरेमधून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे की राष्ट्रसंतांनीच मूळतः श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याची मुहूर्तोडवर बायलाच त्यांच्या हातचा आहे, त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्या गावातल्या लोकांना कळकळीनं विनंती केली की मी अनेक संत पाहिले, हिमालयातले पाहिले, तपस्वी पाहिले, पण लहानू बाबाच्या अधिकाराचा संत मी पाहिला नाही. त्याचं प्रमाण एकमेव जर कोणत्या संताचं प्रमाण दिलं असेल राष्ट्रसंतांना तर फक्त केवळ आणि केवळ लहानूजी बाबाचं दिलं. कोणत्याच संतांचं हे नाही केलं त्यांनी. लहानू बाबांचं जे आहे हो, म्हणजे फार मोठं कार्य आहे. हो. आणि त्यांना जे आपण जे म्हणायचं की बा हे भिंतीकडे तोंड करून राहायचं, हो, तर त्या पाठीमागे त्यांना सूर्यावर त्यांचा त्राटक येत होता. हो. आणि ते नेहमी सातत्याने त्या भिंतीकडे बघत राहायचे. हो, हो. की जेणेकरून जर आपण ते साधारण व्यक्तीशी जर ते बोलले हो. तर साधारण व्यक्तींचे ते डोळे जायचे. हो, दिसले नाही पाहिजे बा. हां, म्हणून ते काही सातत्याने भिंतीकडे पाहायचे. आणि मी जरी म्हणजे त्यांच्याशी म्हणजे हो, आलं नाही, हो. परंतु त्यांचे जे शिष्य होते रघुनाथ दादा, हो, रघुनाथ जे महाराज, रघुनाथ महाराज. आता मूर्ती प्रतिष्ठापना फार मोठी झाली आहे. हो, ती झाली. आणि मी त्यांच्याशी अगदी म्हणजे चांगला संवाद साधला. अच्छा. महाराजांच्या. हो, ते शिष्यच होते बाबांचे. बरोबर. तुमचं संपूर्ण नाव सांगून द्या साहेब. मी डॉक्टर संजय निळकंठराव वाघमारे. मूळचे राहणारे? मी वर्ध्याचे. तर तुम्ही आता मला राष्ट्रसंतांच्या विचाराबद्दल सांगा थोडक्यात. आणि लहानूजी बाबांचं जे सांगत आहे ते कंटिन्यू करा. तर माझी जेव्हा त्या रघुनाथ महाराजांची जेव्हा भेट झाली, हो, आणि त्यांची भेट होण्याचा कारण म्हणजे त्यांच्या जिथे ते राहायचे आर्वीला, हो, त्यांच्या घरासमोरच माझे सासरे राहायचे. अच्छा. तर माझे सासरे त्यांचे डॉक्टर आष्टीकर म्हणून. आणि डॉक्टर आष्टीकर म्हणजे ते त्यांचे पट्ट शिक्षक. अच्छा. रघुनाथ महाराजांचे. हो. आणि त्यांनीच त्यांच्याकडे मला नेलं होतं. बरं. आणि जेव्हा त्यांच्याशी मी बोललो, संवाद साधला, तर त्यांनी लहानूजी महाराजांचे अनेक अनुभव, हो, मला सांगितले. म्हणजे बरेचसे आता पूर्ण काही सांगता येणार, पण त्यांनी त्यांचे अनुभव मला सांगितले. आज तुम्ही इथल्या कार्यक्रमाला दरवर्षी येत असता? दरवर्षी येतो आहे. आणि हे इथे इंग्रज दादा आहेत. इंग्रज दादा दरवर्षीला एक बाल सुसंस्कार शिबिर घेत असतात. आणि हे शिबिरामधनं बरेचसे बालक म्हणजे उद्याचे एक चांगले नागरिक होतील हा त्यांचा एक महाप्रामाणिक. बरोबर. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे अनुदान न घेता नाही, स्वतः. आणि दोघं आणि त्यातल्या त्यात म्हणजे इंग्रज दादा आणि आमच्या त्या काकू आहेत, त्या पण बिलकुल म्हणजे सहभाग घेऊन संस्कार शिबिरे पार पाडत असतात. हो. आणि या शिबिराला येणारे बाहेरचे जे लोक आहेत, हो, जे मलखांब आहे, त्याच्यानंतर कराटे आहे, बरोबर, त्याच्यानंतर योगा आहे, प्राणायाम आहे, हो, शिवाय या शिबिरामध्ये अनेक एक सात्विक आणि तात्विक विचार जे सांगले जातात, हो, ते त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या ते कामी येतात. आणि शिबिर अनेक घेत असतात लोक. हो. मी पण शिबिर घेत असतो. बरोबर. त्या शिबिरामध्ये जे आहे, हो, का बाल संस्कार शिबिर आहे, म्हणजे फार मोठं कार्य आहे. बरोबर. एक मिनिट सर. तर साहेब, मी फार आभारी आहो. तुम्ही जे या शिबिराबद्दल माहिती सांगितली, तुमच्या कार्याबद्दल माहिती सांगितली, संत लहानूजी बाबांबद्दल सांगितली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय. इथे मंदिराच्या शेजारी अगदी हॉल आहे आणि इथे प्रार्थना मंदिर आहे. प्रार्थना मंदिर. कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. या उन्हामुळे काही लेट निघालेले आहे, जवळपास आलेलेच आहे. जे अध्यक्ष मोहनबाबू अग्रवाल हे जेमतेम आता निघालेले आहे. वर्धेवरून निघालेले पाहुणे देवीच्या गेल्या 15 दिवसापासून शिबिरार्थी 15-20 मिनिटांमध्ये ते पाहुणे आपल्या कार्यक्रमास्थळी पोहोचणारच आहे.
आणि हा कार्यक्रम जेवढा उशिरा घेतो म्हटलं तेवढं बरं राहते, कारण का उन्हाची वेळ आहे आणि उन्हाच्या वेळेमुळे आणि हे जो मुलांचे जो प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक उन्हामुळे आम्हाला करता येत नाही, कारण का मलखांब हा विषय नाजूक असा विषय आहे आणि याला उन्हाचं प्रमाण कमी पाहिजे. त्याच्यामुळे जशी जशी ऊन कमी होईल तसं तसं मलखांब झालं, हे कराटे झालं, लाठीकाठी झालं, हे कमी उन्हातले खेळ आहे. आणि प्रात्यक्षिक जोपर्यंत आपण पाहुण्यांना पालक लोकांना दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान पण वाटणार. त्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशी त्यांचं समारोपीय दिवशी काही मुलांचे स्वागतिक आहे, काही मुलांचे बाकीचे काही बसवलेले प्रोग्राम आहे, हे पहिले घेऊन आणि त्यानंतर बाहेर प्रात्यक्षिक करायला मुलांचे प्रात्यक्षिक घेऊ आणि पुन्हा नंतर पेंडामध्ये आल्यानंतर पाहुण्यांचे भाषण, मुलांचे भाषण